मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्यासोबत कोऱ्या करकरीत नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी आलेलो आहे खाण्यासाठी फील लबानला, जे नवीनच आउटलेट ओपन झालं आहे कोलबाडमध्ये, जिथे डेझर्ट्स म्हणतात. तर मी आलेलो आता डेझर्ट्स ट्राय करण्यासाठी. तर माझ्यासोबत आहे जुईली, ती आता आहे कॉलवर. तर बाबूला घरी ठेवून थोडंसं बाबू उठलेला आहे, बाबू घरी उठलेला आहे असा आम्हाला कॉल आलेला आहे. तरी पण आता ऑर्डर दिली आहे, तर खाऊनच जाऊ. तर बघू, जुईलीने काहीतरी मोठं मागवलेलं आहे, ज्याची प्राईज आहे काहीतरी 410 रुपये विथ GST. काहीतरी चांगलंच नाव आहे, जे मला घेता पण नाही येते. फ्राझिया चोकोकोला केक. हां, तेच. तर फ्राझिया चोकोकोला केक ते आता आम्ही खाणार आहे आणि मग बघू पुढे. तर बघूया कसं आहे डेझर्ट, त्याचा मी रिव्ह्यू देईन. हे आहे यांचं मेनू, ज्यात काय काय डेझर्ट आहे ते लिहिलेलं आहे. त्यातलं मी आत्ता हे मागितले आणि हे जुईलीने घेतले. आणि प्लस अजून मागे सुद्धा वेगवेगळे डेझर्ट आहेत. असं आउटलेट आहे यांचं, हबीबी कम टू दुबई कमी. हे माझं पिस्ताशो, ते आपण ट्राय करू. आणि हे आहे जुईलीने घेतलेलं आहे, जे मोठं डेझर्ट आहे, ते आता आपण खोलून बघूया. ओहो, खतरनाक आहे, एक नंबर दिसतंय. तर मी खाणार आहे, मी एकटा नाही खाणार आहे, जुईली पण खाणार आहे. तरी आता मी पहिले पिस्ताशो शेक जो आहे तो आता मी ट्राय करणार आहे. तर बघूया, त्यांनी ते बेस्ट सेलिंग वगैरे असं सांगितलेलं आहे, तर बघूया कसं लागतं. एकदम खतरनाक आहे, खूप भारी लागतं. म्हणजे असं वाटतं की पिस्ता मस्त कुरडला आहे आणि शेकमध्ये टाकला आहे. मस्त सॉफ्ट फ्लेवर आहे, स्मूथ जातं. वा, तर बेस्ट आहे, खरंच बेस्ट आहे. ते आत्ता मी ओपन करते जुईलीने मागवलेलं फ्राझिया चोकोला केक. तर तुम्ही बॉक्स बघू शकता, एकदम असं प्रीमियम दिसतंय. मोबाईलचा बॉक्स पण ह्याच्यासमोर छोटा आहे. तर आता मी ओपन करतो आहे. डांग. ओहो, तर एकदम चॉकलेटने भरलेलं दिसतंय, वरून चॉकलेट वगैरे. तर आता मी हे ट्राय करणार आहे. एकदम डीप आहे, म्हणजे माझा चमचा बघा तिथे आतमध्ये, एवढा आतमध्ये तर चमचाच गेला. हे पण अर्धा आलंय, बाकीचं तर खालीच राहिलं. आउट ऑफ द वर्ल्ड, एक नंबर. हो, हे जे लागतंय ना, फुल चॉकलेट, मी असं वाटतं की खातच राहावं. तर मी आता हे जुईलीला नाही देणार आहे, मी अजून एक बाईट घेतो. हे बघा जवळून, आणि केकसुद्धा इतका सॉफ्ट आहे ना, म्हणजे मी स्वतः केक लवर आहे, मला ब्रेड खायला आवडतं, पण बाप आहे बाप. आणि खाण्याच्या बाबतीत मी असं रिव्ह्यू देताना एकदम रिअलिस्टिक रिव्ह्यू द्यायचाच प्रयत्न करतो. तर हे त्यातलं एक आहे, एकदम रिअल, म्हणजे खातानाच असं वाटतं की वाह क्या खाय.
तर आता आमचं खाऊन झालेलं आहे आणि बाबू उठलाय, तर मग आम्ही आता निघालो घरी जायला. तर पण मी तुम्हाला सांगेन की नक्की ट्राय करा ठाण्यामध्ये कोलबाडला फील लबानला नक्की या, नक्की भेट द्या. जेवण झाल्यावर वगैरे जर भारीवालं डेझर्ट खायचं आहे तर इथे नक्कीच या. जर तुमच्याकडे पाहुणे मंडळी आलेले असतील तर त्यांना काहीतरी भारी डेझर्ट द्यायचं, काहीतरी वेगळं, तर फील लबानला तुम्ही घेऊन या किंवा इथून घेऊन जा. म्हणजे ऑलमोस्ट मला तर खूप आवडलं. तर एवढंच मी सांगेन आणि हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. आपण पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, भेटूया.